मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवारच आहे असा आरोप झाला आणि हा आरोप दस्तूरखुद्द सत्ताधारी पक्षानंच केला आणि त्यानंतर आता मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांचा चांगला समाचार घेतला। फडणवीसांनी याआधी स्टेटमेंट दिलं होतं की मी अंतरवाली सराटीला मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी गेलो नाही, कारण माझ्या अगोदर ज्यावेळी तिथे शरद पवार गेले होते त्यावेळी त्यांना लोकांनी कशा पद्धतीने शिव्या दिल्या आणि काय काय हिणवलं हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी आणि कानांनी पाहिलं आणि ऐकलं आणि त्यामुळे मी जर तिथे गेलो असतो तर माझ्या बाबतही तसंच काहीसं घडलं असतं असं सांगत फडणवीसांनी मी अंतरवालीला का गेलो नाही याचं कारण सांगितलं। हाच मुद्दा धरून मनोज जरांगे पाटील म्हटले की हे एवढं तर तुम्हाला समजतंय की पवार अंतरवालीत आले होते, लोकांनी त्यांना हकलून दिलं आणि दुसरीकडून तुम्हीच म्हणतात पवारच माझ्या मागे आहे। नेमकं या माणसाच्या डोक्यात काय चाललंय ते कळेना असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्याच बोलण्यामध्ये दाबलं। नेमकं मनोज जरांगे पाटील काय म्हटलेत ते ऐका आणि मनोज जरांगे पाटलांच्या या उत्तरावरती तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा। आपल्याला ते आरक्षण करू, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आपण दिलेल्या व्याख्याप्रमाणे आणि हैदराबादचं आपलं गॅजेट घ्या, पुरा महाराष्ट्र पुरा मराठवाडा आरक्षण असतो एक माणसं आपल्याला। आता तुम्हाला जास्ती जण सांगता रोज तर तुम्ही बरं म्हणतो कोण? देवेंद्र फडणवीस साहेब माग आहे। कालची TV9ची त्यांची मुलाखत ऐकली तुम्ही? देवेंद्र कांत रोज बोलले आणि दुसऱ्याच रस्त्याने पळून गेले, म्हणजे सांगतो बी अंतरवालीत लोकांना हाकलून दिलं, दुसरीकडून म्हणतो शरद पवार पाठी हाकलून दिलं, मग पाठीमागे राहील का? काय बदल झाल्यावर करता येते काही का?